सरकारनं कितीही डोकं जरी फोडलं ना तरी काय गाडीवाली ऐकत नाही. तीच स्पीड लिमिट दिलंय तरी आउट ऑफ मारून जायचं काम करायचं ती करतातच. काय बोलायचं तर आपली गाडी भरलेली भावानं कुठं लोणावळ्याला. मग काय गाडी भरल्या म्हटल्यानंतर आलो पंपावर, डिझेल टाकी फुल केली, म्हटलं आता चला जावं आणि निघलो. रोडला लागलो तोपर्यंत आपल्याला तासवड्याच्या टोल नाक्यावर आपल्याला पुण्याची फॅमिली मेंबर गाठ पडली. बघा त्यांची गाठ भेट घेतली आणि निघलो पुढं आणि ह्या आपल्या नवले ब्रिजच्या उताराला आलो. सरळ सरळ इथं लिहिलंय बरं का भावांनो, न्यूटन में गाडी न चलाये, तरी न्यूटन गाड्या सोडत्यातच. आणि खाली गेल्यानंतर ह्या पांढऱ्या पट्ट्याच्या वर आणि डबल पट्टे फिरवल्यात. काय गाडीचं सगळं नट दिलं होतंय, धाड 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 आपटतंय. पण भावानं हे आपल्यासाठी चांगलंच आहे, काय विषय नाही. मग काय आलो लोणावळ्यात, गाडी बिडी घेतली खाली करून आणि लागलो रोडला. आपल्याला गाडी पण चिखलीतनं गाडी लोड करायची होती डायरेक्ट कोल्हापूर, म्हणून आपण लोणावळ्यातल्या सागरभाऊला भेटलोच नाही, फोनच केला नाही. पण सागरभाऊनी बरोबर आपल्याला नाश्ता सेंटरच्या हॉटेलला गाठ घेतलीच. कसं काय भाऊनं लांबनं गाडी वळखल्याने आला आपल्यापाशी. मग त्यांची गाडी बिडी घेतली आणि निघलो. मग चिखलीच्या जवळ आल्यानंतर यो सुनील आणि आपला चिखलीचा जोडीदार गाठ पडला. त्यांच्याबरोबर पण चहा पाणी केला. आणि ह्या सुनीलनं भावानं आपल्याला अमेरिकेचा फ्लॅग जो असतो ना टॉवेल, ते आपल्या केबिनच्या वर लावायला त्यानं दिला. स्टापलरच्या पिना पण भावाने स्वतःच मारून दिल्या. काय विषय नाही भावानं, धन्यवाद रे भाई तुझं. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला चिखलीत आपल्याला गाडी भरायची होती. मग काय घेतली पाट गाडी भरून. अरे जरी गाडी भरून घेतली असेल ना तर आपण संध्याकाळीच निघतो बरं का पुण्यात. वाकडच्या सिग्नलच्या अगोदर आपल्याला ही सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर आपल्याला ही फॅमिली मेंबर आपली गाठ पडली. त्यांची पण आपल्या चालत्या गाडीतच दोन शब्द बोललो, निघतो म्हटलं भावांनो आता आपल्याला जायचं होतं. मग काय वाकडच्या अलीकडं तोपर्यंत आपल्याला ही शेड गाठ पडली. या आपल्या 3 जोडीदारापैकी एकाचं 40K फॉलोअर्स आहेत बरं का. छुपा रिस्तम निघाला भाऊ. मग काय लागलो आपल्या वाकड पासून हायवेला. आणि पुण्यात संध्याकाळी ट्रॉफिक नाही असं कधी होतच नाही बरं का भावांनो, कायम ट्रॉफिक असतं. पण असू दे, रनिंग मधलं ट्रॉफिक होतं. आणि आलो डायरेक्ट कराडा. गेलो मग काही घरी 5 तासाचा आराम करून निघलो आणि आलो डायरेक्ट कोल्हापुरात. आयला काही दिवसामागे इथं आपल्या कोल्हापूरची जुनी कमान होती बरं का. आज काय ती जमीन दोस्त केल्या, काय विषय काय माहिती नाही. आणि आलो डायरेक्ट पार्टीच्या दरवाजात. मग काय गाडी बिडी घेतली खाली करून, जाळी एक मारली मस्त पैकी. जाळी कशी मारली जरा कमेंट करून सांगा. आता आपल्याला एमटी जायचं होतं कराडला. मग काय लागलो रोडला लागलो तोपर्यंत आपल्याला ही कोल्हापूरची फॅमिली मेंबर सगळी गाठ पडली. एंट्रावाली, पिकअपवाली आणि सेम टू सेम एका भावानं आपल्यासारखीच गाडी बांधलेली आहे बरं का भावानं. आणि लागलो हायवेला लागलो तोपर्यंत आपल्याला ह्यो श्रीगोंद्याचा जोडीदार गाठ पडला. आलेला कांदा घेऊन शाहू मार्केटला. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जाताना जरा फॉलो पण करून जावा. काय नाराज आहे काय पब्लिक, फॉलो तरी करा भावांनो. चला धन्यवाद.